नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता अर्णवला सांगितलेलं असतं की ईश्वरीने राकेशबरोबर लग्नासाठी होकार दिलाय. तेव्हा अर्णव काय वागतोय त्याचं त्यालाच कळत नसतं. तो इथे खूपच जास्त रागावलेला असतो आणि तो सगळा राग तो आकाशवरती काढत असतो. तेव्हा इथे आकाशला कळत असतं की इथे अर्णवला ईश्वरीच्या डिसिजनचा खूपच जास्त राग आलेला आहे, कारण तिने कुठल्याही गोष्टीचा विचार न करता राकेशबरोबर लग्नाला होकार दिलेला असतो. तेव्हा तो सतत चिडचिड करत असतो. आकाश म्हणत असतो की दादा, अरे असं का वागतोयस तू? असं का दाखवतोयस की ईश्वरीच्या या डिसिजनमुळे तुला काही फरक पडत नाही आहे? तू असं का प्रिटेंड करतोयस? तेव्हा आकाश म्हणतो, मग मी काय करू? ते लाईफ मी सिंदूरचं आहे. तिने तिच्या लग्नाचा डिसिजन घेतला आहे. मी त्याच्यामध्ये काय करणार आहे? आजीने तिचा डिसिजन घेतला आहे. मी सिंदूरने तिचा डिसिजन घेतला आहे. मी तिचा डिसिजन बदलू शकत नाही. तिला जे वाटतं तिच्या आयुष्यामध्ये करावं ती करणार आणि मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही आहे. तेव्हा इथे आता तो रागावलेला असतो, चिडचिड करत असतो. त्याच्यामध्येच इथे आकाश म्हणत असतो की मी सप्लायर्सचे सगळे पेमेंट केलेले आहेत. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, ठीक आहे, बरं झालं, पहिल्यांदा काहीतरी वेळेत काम केलेस. असं म्हणाल्यानंतर लगेचच तिथून आकाश निघून जातो. अर्णवसुद्धा शांत बसतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी सारखी अर्णवला कॉल करत असते. त्यानंतर तिथे नम्रता येते. नम्रता बघते तर काय, ईश्वरी थोडी टेन्शनमध्ये बसलेली असते. तेव्हा नम्रता येते आणि म्हणते, काय गं इशू, काय झालं? कसला विचार करतेस? तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही गं ताई, कसला विचार करत नाही आहे. तेव्हा नम्रता म्हणते, मग तू एवढा मोठा निर्णय घेतला आहेस लग्नाचा, त्याबद्दल विचार करतेस का? तेव्हा ईश्वरी म्हणत असते, तसं म्हणजे बघ ना ताई, आपण एखादा निर्णय घेतो आपल्या आयुष्यातला, खूप मोठा निर्णय घेतो आणि मग नंतर आपल्याला कळतं की निर्णय घेतल्यानंतर आपलं मन ते मानायलाच तयार नाही आहे. असं होतं ना आपल्याबरोबर. म्हणजे इतका मोठा डिसिजन घेतला आणि आपलं मन ते मान्य करायलाच तयार नाही आहे. पटत नसतं ते आपल्याला. तसं काहीसं माझ्याबरोबर घडतंय. तेव्हा इथे नम्रता म्हणत असते की थोडा वेळ दे, तुझं मनसुद्धा मानेल हे सगळं. तुझं मन तुला नक्की उत्तर देईल इशू. ते सुद्धा बोलेल तुझ्याशी. नको काळजी करू. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता एका ग्राहकाने इथे किचन क्लाउडला अगदी 5 स्टार दिलेले असतात. तर इथे 5 स्टार दिल्यामुळे ईश्वरी आणि नम्रता दोघेही खुश होतात. नम्रता म्हणत असते, इशू अगं बघ ना, आपल्या किचन क्लाउडला इथे 5 स्टार दिलेले आहेत. तेव्हा इथे ईश्वरीला फार आनंद होतो. ईश्वरीला आनंद होतो, पण ती लगेचच शांत बसते. तेव्हा नम्रता तिला विचारते, काय गं इशू, काय झालं? असं का चेहरा उतरलाय तुझा? असा खाली पडलाय? हे बघ, तुला आनंद नाही झाला का? तेव्हा ईश्वरी म्हणते, ताई, आनंद झाला ना, पण ही आनंदाची बातमी मला अर्णव सरांना सुद्धा सांगायची आहे की आपल्या किचन क्लाउडला 5 स्टार मिळाले. अगं हे सगळं त्यांच्यामुळे तर शक्य झाले ना. मग त्यांना सांगायला नको का की इथे आपलं किचन क्लाउड व्यवस्थित सुरू आहे? पण अगं कालपासून मी त्यांना फोन करते, ते फोनच उचलत नाही आहेत माझा. तेव्हा इथे नम्रता म्हणत असते, इशू, मला काय वाटतं, इतकी मोठी आनंदाची बातमी आहे ना, तू एक काम कर, हा घे फोन आणि लगेच अर्णव सरांना सांगून टाक. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही हां, अजिबात नाही. आता मी त्यांना अजिबात फोन करणार नाही आहे. कालपासून खूप फोन करून झाले. आता आपलीसुद्धा काही सेल्फ रिस्पेक्ट आहे की नाही. आता मी स्वतःहून त्यांना फोन करणारच नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता राकेश अंजलीला डॉक्टरांकडे घेऊन जात असतो. तो म्हणत असतो की आपण गायनॅककडे जाऊया आणि संपूर्ण तुझा चेकअप करून घेऊया. तेव्हा इथे अंजली खूपच जास्त उदास असते. तेव्हा राकेश म्हणत असतो, अंजली काय झालं? हे बघ, तू कसलंही टेन्शन घेऊ नकोस. चेकअप अगदी व्यवस्थित होईल तुझा. सगळं काही व्यवस्थित असेल, काही अडचण नसेल. तेव्हा अंजली म्हणते, नाही हो, मला चेकअपची भीतीच वाटत नाही आहे. मला चिंटूची काळजी वाटते. तेवढ्यातच तिथे आकाश येतो आणि आकाश म्हणत असतो की ताई, तुला एक बॅड न्यूज द्यायची आहे. तेव्हा अंजली म्हणते, काय रे, आता काय झालं? तेव्हा आकाश म्हणत असतो की ईश्वरी देसाईने त्या राकेशबरोबर लग्नाला होकार दिला आहे. तेव्हा इथे अंजलीला खूप मोठा धक्का बसतो. पण प्रेक्षकांनो, राकेशला बघा किती आनंद झाला आहे. राकेश म्हणतो, काय, ईश्वरी देसाईने त्या राकेशबरोबर लग्नाला होकार दिला आहे आणि हे तुला कसं माहिती? तेव्हा आकाश म्हणतो, नम्रताचा कॉल आला होता.
तिने सांगितलं मला. तिचे म्हणजे आई वडील आलेत आणि त्यांनी तो डिसिजन घेतला आहे आणि तिने होकार दिला आहे लग्नाला. तिचे आहेत ना ते नेबर्स राकेश, त्यांच्याबरोबरच तिने लग्नाला होकार दिला आहे. तेव्हा राकेश म्हणतो, अरे वा 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 वा, ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे. तेव्हा अंजली म्हणते, काय हो, इथे ईश्वरीने लग्नाला होकार दिला आहे आणि तुम्हाला इतका आनंद का झाला आहे? तुम्ही का एवढे खुश झालात? तेव्हा इथे राकेश म्हणतो, मग खुश होऊ नाही तर काय होऊ? अगं चांगलीच गोष्ट आहे ना की ती ईश्वरी देसाई लग्न करते. तेव्हा अंजली म्हणते, कुठे चांगली गोष्ट आहे? मला तर चिंटूची काळजी वाटते. चिंटू तर इथे अजून उदास होऊन जाईल. मला तर त्याची काळजी वाटायला लागली आता. तो कसं रिॲक्ट होईल काय माहिती. तेव्हा राकेश म्हणत असतो, अंजली अगं असं काय करतेस? त्या ईश्वरी देसाईचं लग्न झालं तर सगळ्याच गोष्टी मिटतील ना, सगळ्या चिंता मिटतील. तू मला सांग, इथे आजी आणि अर्णव या दोघांमध्ये भांडणाचा वाद कोण आहे? ईश्वरी देसाई. आणि जर ईश्वरीनेच लग्न केलं तर सगळे वाद मिटतील ना. आणि तसंही अर्णवने तुम्हाला सांगितलं आहे का की त्याचं ईश्वरीवरती प्रेम आहे? असं सांगितलं आहे तुम्हाला त्याने स्वतः? तेव्हा आकाश म्हणतो, जीजू पण दादाचं खरोखर ईश्वरीवरती प्रेम आहे. त्याला ईश्वरी खूप आवडते. तुम्ही बघितलं नाहीत का दादाचं बिहेवियर किती बदललं आहे? दादामध्ये जो पॉझिटिव्ह चेंज आला आहे तो ईश्वरीमुळेच तर आला आहे. त्याला ईश्वरी खूप आवडते, आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तेव्हा राकेश म्हणतो, आपण मान्य केलं की अर्णवला ईश्वरी आवडते, पण त्यांनी तुम्हाला सांगितलं का स्वतःहून की त्याला ईश्वरी आवडते आणि त्यामुळे तो तिच्याबरोबर लग्न करणार आहे, त्याला लग्नसुद्धा करायचं आहे, असं अर्णवने तुम्हाला स्वतःहून कधी सांगितलं का? बरं आपण हे सुद्धा मान्य करूया की अर्णवला ईश्वरी आवडते, पण त्या मुलीचं काय? ईश्वरीला अर्णव आवडतो का असं तुम्हाला कळलं आहे? म्हणजे अर्णवला ईश्वरी आवडते म्हणून जबरदस्तीने त्या मुलीने मान्य करायचं का की तिलासुद्धा अर्णवबरोबर लग्न करायचं आहे? असं नाही होऊ शकत ना, बरोबर की नाही? त्यामुळे त्या ईश्वरीला लग्न करायचं आहे तर करू दे ना. इथे अर्णव तरी या सगळ्यातून मोकळा होईल असं राकेश म्हणतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे राकेशला आता ईश्वरीच्या बाबांनी फोन केलेला असतो. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो की वा, इथे आता सासरेबुवांचा लगेच फोन पण आला, पण मी आता लगेच फोन उचलणार नाही आहे. पहिली प्रेग्नेंट बायको इथे समोर असताना मी माझ्या दुसऱ्या लग्नाच्या गोष्टी कशा काय करू? तेव्हा तुम्हीसुद्धा आधी वेळ घेतला ना, आता मी वेळ घेणार. आधी मी माझ्या बायकोला डॉक्टरांकडे घेऊन जाणार. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता राकेश अंजलीला म्हणत असतो की अंजली चल आपण डॉक्टरांकडे जाऊया. त्यानंतर माझं महत्त्वाचं काम आहे, मी तिकडे जाईन. मग तू ड्रायव्हर बरोबर घरी ये, ठीक आहे ना? त्यांचं बोलणं सुरू असतं. तेवढ्यातच आता ईश्वरी जायला निघालेली असते. तेव्हा नम्रतासुद्धा तिथे येते. नम्रता म्हणत असते, इशू मला काय वाटतं सांगू का? आता आपल्याकडे एवढी मोठी आनंदाची गोष्ट आहे, तर तू एक काम कर, तू आता आहे ना अर्णव सरांना जाऊन भेट. तेव्हा ईश्वरी म्हणते, म्हणजे आता काय मी त्यांच्या घरी जायचं आहे? मी त्यांना किती फोन केले ताई, त्यांनी मला एकसुद्धा फोन केलेला नाही आहे. त्यांनी ॲटलिस्ट फोन नाही एक मेसेज तरी करायचा, पण नाही. कालपासून मी त्यांना इतके फोन केले, पण त्यांना इतका राग आला आहे कुठल्या गोष्टीचा की ते फोन उचलायलाच तयार नाही. मी काही त्यांच्याकडे जाणार नाही आहे आता. तेव्हा नम्रता म्हणते, इशू आपण किचन क्लाउड सुरू केलं, आपल्याला इथे 5 स्टार रेटिंगसुद्धा यायला लागल्या. ही सगळी कुणाची आयडिया आहे? कुणामुळे हे सगळं घडते सांग बरं? अर्णव सरांमुळे ना. मग आता जर त्यांना थँक्यू म्हणायची वेळ आली तर थँक्यू का नाही म्हणायचं आपण? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, ताई मी त्यांना फोन करते कालपासून, आता तेच माझा फोन उचलत नाही आहेत, त्याला मी तरी काय करू? आणि मला आपल्या किचन क्लाउडमध्ये काम आहे, ऑर्डर पूर्ण करायला नको का? तेव्हा इथे नम्रता म्हणते, इशू आपल्याकडे ऑर्डर कंप्लीट आहे, जर नवीन कसली ऑर्डर आली तर मी थोडासा वेळ मागेन ना आणि मग आपण ऑर्डर तयार करू, पण आधी तू जाऊन तर ये. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, नाही मला नाही जमणार आहे. तेव्हा नम्रता म्हणते, तू आता भाव खाणार आहेस का? म्हणजे आपल्याला इथे 5 स्टार रेटिंग काय आल्या, लगेच तुझा इगो आला का मध्ये? आता तू मैत्रीमध्ये इगो आणणार आहेस? तेव्हा ईश्वरी म्हणते, ताई मी आणि मैत्रीमध्ये इगो माझ्याने ते कधीच होत नाही, तुला पण माहिती आहे. ही सगळी अर्णव सरांची सवय आहे, माझी नाही. तेव्हा नम्रता म्हणते, पण मी काय आता म्हणते, हे बघ तू आता जाणारच आहेस ना आपल्या दुकानामध्ये, तिथे गेल्यानंतर पेढ्यांची ऑर्डर बनव आणि त्यातले थोडेसे पेढे आहेत ना अर्णव सरांसाठी घेऊन जा आणि मग आपल्याला इथे 5 स्टार रेटिंग मिळालेत त्यासाठी त्यांना पेढेसुद्धा दे आणि त्यांच्याबरोबर बोलूनसुद्धा घे की ते तुझा फोन का उचलत नाही आहे, ठीक आहे ना?
तेव्हा इथे ईश्वरी म्हणते ठीक आहे, आधी मी आपल्या दुकानात जाते, पेढ्यांची ऑर्डर पूर्ण करते आणि मग त्यातलेच पेढे मी अर्णव सरांसाठी सुद्धा घेऊन जाते. तर प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी आता रिक्षामधून आलेली असते. त्याचबरोबर इथे आता अर्णव आपल्या घरी असतो. ईश्वरी म्हणते की बरं झालं अर्णव सर आज घरीच आहेत. पण अर्णव सर ऑफिसला का गेले नाहीत? बरं झालं मी ऑफिसमध्ये फोन करून विचारलं की अर्णव सर आहेत की नाही. तेव्हा मला कळलं की ते घरीच आहेत. म्हणून तर मी इथे घरी आले ना. तेवढ्यातच प्रेक्षकांनो अर्णव आता ऑफिसला जायलाच निघालेला असतो. तो बाहेर येतो तेवढ्यात त्याला सतत एक गोष्ट आठवत असते आणि ती गोष्ट म्हणजे की इथे ईश्वरीने राकेशबरोबर लग्नाला होकार दिलाय. त्यामुळे ती गोष्ट सातत्याने त्याला आता आठवत असते आणि समोरच प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी आलेली असते. ईश्वरी अर्णवला बघून फार खुश होते. ती म्हणते अर्णव सर बढिया, बरं झालं तुम्ही मला इथे समोरच भेटलात. माझं येण्याचं टायमिंग किती चांगलं आहे ना सर. म्हणजे बघा ना, आता जर मी थोडा वेळ उशिरा आले असते तर तुम्ही ऑफिसला निघून गेला असतात आणि मग आपली भेट झालीच नसती. पण मी एकदम योग्य वेळेवरती आली की नाही सर, सांगा बरं तुम्ही. तेव्हा इथे अर्णव ईश्वरीबरोबर काहीच बोलत नसतो. तो आपला शांत उभा असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते सर काय झालं, बोला ना काहीतरी. आणि सर मी तुम्हाला कालपासून इतके फोन करते, तुमचं रिसीवचं बटन हे खराब झालं आहे का? म्हणजे तुमचा फोन हँग झाला आहे की नेटवर्क नाही आहे? म्हणजे तुम्ही माझा एकसुद्धा फोन रिसीव केलेला नाही आहे सर. कालपासून बघा मी तुम्हाला किती फोन केले असतील बघा, त्यातला एकसुद्धा फोन उचलला नाहीत. काय झाले सांगा बरं? कसला राग आला आहे तुम्हाला? आता काय चुकलं आहे माझं म्हणून तुम्हाला माझा राग आला आहे आणि तुम्ही माझा फोनच उचलत नाही? काहीतरी कारण असेल ना सर, सांगा ना. तेव्हा इथे आता अर्णवला आठवतं, त्याला इथे आकाश म्हणालेला असतो की ईश्वरीने त्या राकेशबरोबर लग्नाला होकार दिला आहे. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते सर बोला ना, काहीतरी कारण असेल म्हणून तर तुम्ही माझ्याशी बोलत नाही आहेत ना, माझा फोन उचलत नाही आहेत. तेव्हा इथे अर्णव आता गप्पच असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते सर पण मी इथे आहे ना कुठल्या तरी महत्त्वाच्या कामासाठी आले. खूप आनंदाची बातमी आहे सर, गुड न्यूज घेऊन आली तुमच्यासाठी. तेव्हा इथे आता अर्णवला असं वाटत असतं की गुड न्यूज म्हणजे ईश्वरीने लग्नाला होकार दिलाय, त्याबद्दल ईश्वरी बोलते की काय असं अर्णवला वाटत असतं. तेव्हा अर्णव आपले डोळे शांत मिटून आता उभा असतो आणि तो म्हणत असतो की मी सिंदूरला सांगायला हवं, ही आपली शेवटची भेट आहे. यापुढे मला भेटायला येऊ नकोस, कारण आता मी तुला भेटू शकत नाही आहे. कारण त्याने सुद्धा आजीला वचन दिलं आहे आणि ईश्वरीने सुद्धा राकेशबरोबर लग्न करण्यासाठी होकार दिला आहे. तेव्हा त्याला असं वाटतं की आता इथे डिस्टन्स मेंटेन केलेलाच बरा. तेव्हा इथे अर्णव इथे शांत असतो. तो म्हणत असतो की ईश्वरीला सांगतो की आता आपण कधीच भेटायचं नाही म्हणून. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते सर अहो काय झालं आहे, तुम्ही इतके शांत का? सर प्लीज आता काय घडलं आहे ते मला सांगा, म्हणजे आता मी तुम्हाला समजू शकत नाही आहे, तुम्हाला समजणं माझ्या डोक्याच्या पलीकडे गेलं आहे. तेव्हा प्लीज बोला, नक्की काय झालं आहे? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते सर आनंदाची बातमी आहे म्हणून इथे खास ईश्वरी स्वीट्समधून तुमच्यासाठी पेढे घेऊन आली आहे सर, तोंड गोड करायला. आता तुम्हीच सांगा बरं की काय आनंदाची बातमी असेल? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते हे सगळं तुमच्यामुळे तर घडलं आहे ना सर, तुमच्यामुळे आज मी हा दिवस बघितला आहे, म्हणून तर आता तुम्हाला पेढे द्यायला इथे आली. तेव्हा अर्णव म्हणतो इतक्या लवकर डिसिजन घेऊन मोकळी झालीस? तेव्हा ईश्वरी म्हणते हो सर, लवकर डिसिजन घेतला, पेढे बनवले आणि लगेच तुम्हाला भेटायला आले. तेवढ्यातच इथे आता वल्लरी आलेली असते. वल्लरी त्यांचं बोलणं ऐकत असते. तेव्हा ईश्वरी म्हणते काय झालं सर? तेव्हा अर्णव म्हणतो की एवढ्या लवकर तू डिसिजन कसा काय घेऊ शकतेस? म्हणजे तू जरासुद्धा कुणाचा विचार केला नाहीस का? तेव्हा ईश्वरी म्हणते नाही सर, आता याच्यामध्ये विचार करण्यासारखं काय आहे? आलं माझ्या मनामध्ये आणि करून टाकलं मी. आणि मला तर हेच तर करायचं होतं ना सर, आयुष्यामध्ये मला हा मोठा डिसिजन एक ना एक दिवस घ्यायचाच होता, तोच तर मी घेतला आहे. तर प्रेक्षकांनो इथे ईश्वरी आणि अर्णवमध्ये गैरसमज होत असतात. ईश्वरी किचन क्लाउडबद्दल बोलत असते आणि अर्णव राकेशबरोबर लग्न करण्याच्या निर्णयाबद्दल बोलत असतो. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते सर आता त्याच्यामध्ये इथे काय अडकून बसायचं आहे? म्हणजे माझ्या मनामध्ये आलं की काहीतरी करायचं म्हणून मी निर्णय घेतला सर. तुम्हाला तर माहिती आहे ना माझा स्वभाव कसा आहे.
तेव्हा इथे अर्णव म्हणतो, मी सिंदूर 1 मिनिट प्लीज माझ्याबरोबर आहे ना आर्ग्युमेंट करू नकोस, कळलं ना तुला? इतक्या सहजरित्या या गोष्टी बोलू नकोस. म्हणजे तुझ्यासाठी ह्या गोष्टी इतक्या सोप्या आहेत का? आधीपासूनच हा डिसिजन घेतला होतास का तू? तेव्हा इथे वल्लरी म्हणते, वा, म्हणजे आता सगळ्या गोष्टी माझ्या मनाप्रमाणे घडणार आहेत तर. तेव्हा अर्णव म्हणतो, लग्नाचा डिसिजन इतक्या सहजरित्या कसा काय घेऊ शकतेस तू? लग्न करणार आहेस ना? तेव्हा ईश्वरी म्हणते, सर तुम्हाला कसं काय माहिती? तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, ते महत्त्वाचं नाही आहे इंदौर, मला कसं कळलं कसं नाही. मला तू एवढंच सांग की लग्न करण्याचा डिसिजन तू इतक्या सहजरित्या कसा काय घेतलास? म्हणजे बाकी तू कुणाचाच विचार केला नाहीस का? तेव्हा ईश्वरी म्हणते, सर बाकी कुणाचा विचार काय करायचा आहे? माझ्या आईवडिलांनी माझ्यासाठी जो डिसिजन घेतला असेल तो बरोबरच असेल ना. मग त्यांना जर वाटतं आहे की राकेशजी मला खुश ठेवू शकतात, मला सुखात ठेवू शकतात, मग मी नकार का देऊ? सांगा ना सर तुम्ही. म्हणजे इथे राकेशजी खरोखर खूप चांगले आहेत. तेव्हा अर्णव म्हणतो, म्हणजे तू हा विचार आधीपासूनच करून ठेवला होतास का की तुला त्यांच्याबरोबर लग्न करायचं आहे? तुझं प्रेम आहे का त्यांच्यावरती? तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही सर, प्रेम असं नाही, पण त्यांच्याबद्दल नक्कीच मला रिस्पेक्ट वाटतो, त्यांच्याबद्दल खूप आदर वाटतो मला. कारण ते दुसऱ्या माणसाचा आधी विचार करतात, दुसऱ्या माणसाचा आधी विचार करतात, प्रत्येकाचं मन जपण्याचा प्रयत्न करतात. मी त्यांना आत्तापर्यंत कधीच रागवलेलं बघितलेलं नाही आहे. म्हणजे एखादी सिच्युएशन असेल ना, त्याच्यामधून कसा शांतपणे मार्ग काढायचा, कशा सगळ्या गोष्टी शांतपणे हाताळायच्या, हे बरोबर राकेशजींना कळतं. त्यांना मी अजिबात चिडलेलं बघितलेलं नाही आहे. आणि सर, आईवडिलांनी आपल्यासाठी जर एखादा निर्णय घेतला असेल, तर आपण त्यांच्याबरोबर काय भांडायचं का? म्हणजे आपण आपल्या मतावरती ठाम राहायचं, अडकून राहायचं, असं करायचं का आपण? जर आपल्यासाठी आपल्या आईवडिलांनी एखादा निर्णय घेतला आहे तर तो आपल्यासाठी योग्यच असेल, बरोबर की नाही? म्हणून मी या लग्नाला होकार दिला सर. त्याच्यामध्ये माझं काय चुकलं? मी काय चुकीचं केलं आहे? तेव्हा अर्णव म्हणतो, नाही, अगदी बरोबर बोलतेस तू. म्हणजे मी माझ्या डिसिजनवरती अडून राहतो असं म्हणायचं आहे का तुला? असंच म्हणायचं आहे ना? मी सगळ्यांचा रिस्पेक्ट करत नाही, मी सगळ्यांचं ऐकत नाही, असं तुला वाटतं ना? बरं ठीक आहे, मग आता मी सुद्धा एक डिसिजन घेतो. खूपच खास डिसिजन आहे तो, आणि मी सगळ्यांना हॅप्पी करतो, कारण सगळे माझ्यामुळे उदास आहेत ना. मग आता जो डिसिजन मी इथे अडवून ठेवला आहे तो डिसिजन मी सुद्धा घेतो. जसं तू इथे लग्नाचा निर्णय घेतला आहेस, तसा मी सुद्धा आता इथे खूप मोठा डिसिजन घेतला आहे आणि तो मी तुझ्याबरोबर शेअर करतो आहे. खूप गुड न्यूज आहे हे, आणि तुझ्यासाठी ती गुड न्यूजच असणार आहे. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, हे घे, हा घे पेढा तुझ्यासाठी. तेव्हा इथे ईश्वरीसुद्धा हात पुढे करते. तेव्हा अर्णव तिला पेढा देतो आणि तो हात पकडून तिच्या तोंडाजवळ घेऊन जातो आणि तिला म्हणतो, खा, हा पेढा तू खा. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर पण हा पेढा कशासाठी? तेव्हा अर्णव म्हणतो, कारण मी अर्णव राजे शिर्के, मी सुद्धा लग्न करतोय ना, त्याचा हा पेढा आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, काय, कुणाशी? तेव्हा अर्णव म्हणतो, कुणाशी म्हणजे काय? लावण्या देशमुख बरोबर. तर मी लावण्या देशमुख बरोबर लग्न करतोय असं म्हणाल्यानंतर वल्लरी आणि आजी दोघींना सुद्धा इथे धक्का बसतो. दोघीजणी बघा कशा शॉक झाल्यात. त्यांना इथे कळतच नाही की अर्णवने लावण्याबरोबर लग्न करण्यासाठी होकार दिला. तेव्हा इथे आता ईश्वरीचा चेहरा बघा कसा बघण्यासारखा झाला आहे. म्हणजे तिला खूप आनंद झाला होता की मी लग्नाला होकार दिला म्हणून, पण इथे आता जेव्हा अर्णवने लग्नाला होकार दिलेला असतो तेव्हा मात्र ईश्वरीचा चेहरा बघण्यासारखाच झालेला असतो. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता अर्णव म्हणत असतो की तू राकेशबरोबर लग्न करतेस ना, हॅपीली कर. मी सुद्धा आता लावण्याबरोबर लग्न करतोय आणि मी तिच्याबरोबर लग्न करणारच. मी तुला आमच्या लग्नाची खूप मोठी ऑर्डर देतोय. आमच्या लग्नाची मिठाई इथे ईश्वरी स्वीट्समधूनच आली पाहिजे. तेव्हा इथे ईश्वरीला फार वाईट वाटतं. तेव्हा लावण्य म्हणत असते की यार, मी काय म्हणते, तू मनापासून ह्या लग्नाला होकार दिलायस ना? तेव्हा अर्णव म्हणतो, हो, मी लग्नाला होकार दिलाय, पण हे बघ, लग्न आणि प्रेम आपल्यामध्ये या दोन गोष्टी वेगवेगळ्या असतील. मी तुझ्याबरोबर लग्न करेन, पण मी तुझ्यावरती प्रेम करू शकणार नाही आहे, असं इथे अर्णव तिला ठामपणे सांगतो. म्हणजे लग्न तर होईल, पण तुझ्यावरती माझं प्रेम नाही आहे. तेव्हा इथे लावण्याला खूपच जास्त वाईट वाटतं. तो म्हणतो की माझ्याकडून प्रेमाची अपेक्षा कधीच करू नको, कारण प्रेक्षकांनो, अर्णवचं प्रेम फक्त आणि फक्त ईश्वरीवरती आहे. त्याने हा डिसिजन रागाच्या भरात घेतलेला असतो. तेव्हा इथे आता ईश्वरीला
खूप वाईट वाटलेलं असतं की अर्णव तिला म्हणालेला असतो की मी सुद्धा लग्न करतोय लावण्याबरोबर. तेव्हा ईश्वरीची आई तिच्याजवळ येते. तेव्हा ईश्वरी तिला मिठी मारते आणि इथे खूप जास्त रडायला लागते. तेव्हा इथे सुप्रियाला कळतच नसतं की नक्की असं घडलंय तरी काय, की इथे ईश्वरी आता इतकी रडते. पण आता ईश्वरीला दुःख झालेलं असतं की अर्णवने तिला आपला निर्णय सांगितलेला असतो.